नमस्कार. चला आज इलेक्ट्रॉनिक्समधल्या एका अशा मूलभूत आणि महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल बोलूया, जी आपल्या आजूबाजूच्या अनेक उपकरणांमध्ये दडलेली आहे. आणि ती संकल्पना आहे रेझोनन्स. हे विश्लेषण माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट यांनी तयार केलं आहे. अच्छा, कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला हवेमध्ये अक्षरशः हजारो रेडिओ सिग्नल्स फिरत असतात, पण आपला रेडिओ त्या गर्दीतून फक्त एकाच स्टेशनला बरोबर कसा निवडतो? चला यामागचं रहस्य उलगडूया. याचं सगळं सिक्रेट दडलंय ते रेडिओच्या आतल्या ट्युनिंग सर्किटमध्ये. हे सर्किट काय करतं तर एका विशिष्ट सिग्नलसाठी जणू काही एक VIP मार्ग तयार करतं आणि बाकीच्या सगळ्या सिग्नल्सना बाहेरच थांबवतं. चला तर मग ह्या संकल्पनेच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की हे सगळं नक्की घडतं कसं. तर सगळ्यात आधी इलेक्ट्रिकल रेझोनन्स म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा सर्किट्समधला एक बॅलन्सिंग ॲक्ट आहे, एक प्रकारची परफेक्ट जुळवणी. याला असा समजा की एका तराजूच्या दोन्ही पारड्यांमध्ये आपण दोन वेगवेगळ्या पण समान ताकदीच्या गोष्टी ठेवल्या आहेत. इथे त्या दोन गोष्टी म्हणजे इंडक्टर आणि कपॅसिटरच्या शक्ती. जेव्हा या दोन्ही शक्ती बरोबर समान होतात तेव्हा त्या एकमेकांचा प्रभाव पूर्णपणे नाहीसा करतात. आता हा बॅलन्स साधण्यासाठी आपल्याला या खेळातल्या दोन मुख्य खेळाडूंना भेटावं लागेल, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. हे दोन्हीही करंटच्या रस्त्यात अडथळा आणतात. पण गंमत म्हणजे दोघांची अडथळा आणण्याची पद्धत एकदम वेगळी आहे. हा ग्राफ बघा, किती इंटरेस्टिंग आहे. जशी जशी फ्रिक्वेन्सी वाढते तसा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वर जातो आणि त्याच वेळी कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स खाली येतो, अगदी सीसॉसारखं, एक वर तर दुसरा खाली. आणि मग येते ती एक खास फ्रिक्वेन्सी, एक मॅजिकल पॉइंट, जिथे हे दोन्ही रस्ते एकमेकांना क्रॉस करतात. म्हणजेच जिथे XL आणि XC अगदी समान होतात. आणि याच फ्रिक्वेन्सीला आपण म्हणतो रेझोनंट फ्रिक्वेन्सी. हाच तो महत्त्वाचा क्षण आहे. चला आता बघूया की जेव्हा आपण हे सगळे कंपोनेंट्स एका सरळ रेषेत म्हणजे सिरीजमध्ये जोडतो तेव्हा काय घडतं. हे बघा, सिरीज सर्किटमध्ये इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेझिस्टर हे सगळे एकामागे एक जोडलेले असतात, अगदी रेल्वेच्या डब्यांसारखं. आणि मग त्या रेझोनंट फ्रिक्वेन्सीवर काय होतं तर जादू होते. इंडक्टर आणि कपॅसिटरचे अडथळे एकमेकांना कॅन्सल करतात. मग करंटच्या रस्त्यात उरतो तो फक्त रेझिस्टरचा छोटासा अडथळा. आणि याचा परिणाम काय तर सर्किटमधून जास्तीत जास्त म्हणजे मॅक्सिमम करंट वाहून लागतो. जणू काही करंटसाठी एक मोकळा हायवे तयार होतो. ठीक आहे, सिरीजचं तर कळलं, पण आता विचार करा, जर आपण हीच मांडणी बदलली आणि ह्या सगळ्यांना एकमेकांना समांतर म्हणजे पॅरलल जोडलं तर काय होईल. बघा, फक्त रचना बदलल्यामुळे सर्किटचं वागणं पूर्णपणे उलटं होतं. जिथे सिरीज सर्किट करंटला वेलकम म्हणत होतं तिथे पॅरलल सर्किट मात्र त्याच्या समोर एक मोठी भिंत उभी करतं, खास करून रेझोनन्सच्या वेळी. सिरीजचे अगदी उलट. पॅरलल सर्किटमध्ये रेझोनन्सवर करंटसाठी इतका मोठा अडथळा म्हणजे इम्पिडन्स तयार होतो की करंटचा प्रवाह जवळजवळ थांबतोच. हा एक प्रचंड मोठा स्पीड बंप आहे असं समजा. सर्किट जणू काही ओपनच झालं आहे. चला आता हे दोन्ही प्रकार बाजूबाजूला ठेवून बघूया, म्हणजे यांच्यातला फरक अगदी स्पष्ट होईल. तर यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे इम्पिडन्स, म्हणजे करंटच्या मार्गातला एकूण अडथळा. बघा, रेझोनन्सवर सिरीज सर्किटमध्ये हा अडथळा सगळ्यात कमी असतो, म्हणून करंट मॅक्सिमम असतो. आणि याच्या एकदम उलट पॅरलल सर्किटमध्ये हाच अडथळा सगळ्यात जास्त असतो, त्यामुळे करंट मिनिमम असतो. ओके, आता या सगळ्या टेक्निकल गोष्टींना आपण आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाशी जोडूया की रेडिओ आपलं आवडतं स्टेशन नेमकं कसं निवडतो. हे खूप सोपं आहे. रेडिओचा अँटेना हवेतले सगळे सिग्नल्स पकडतो, अक्षरशः शेकडो सिग्नल्स. पण त्याच्या आतमध्ये एक सिरीज LC सर्किट असतं, ज्याला आपण ट्यूनर म्हणतो. आपण जेव्हा रेडिओचं नॉब फिरवतो तेव्हा आपण त्या सर्किटची रेझोनंट फ्रिक्वेन्सी बदलत असतो. आणि जेव्हा ही फ्रिक्वेन्सी आपल्या आवडत्या स्टेशनच्या फ्रिक्वेन्सीशी मॅच होते, बिंगो, त्या एकाच सिग्नलसाठी करंटचा मार्ग एकदम सोपा होतो आणि तो सिग्नल पुढे अँप्लिफायरकडे जातो. बाकीचे सगळे सिग्नल्स बाहेरच राहतात. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर हे सगळं फिल्टरिंग आहे. आपल्याला जे हवंय ते आत घ्यायचं आणि जे नकोय त्याला बाहेरच थांबायचं. इतकं सोपं आहे हे. आणि हाच फिल्टरिंगचा सिद्धांत फक्त रेडिओपुरता मर्यादित नाहीये. विचार करा, आपले मोबाईल फोन, वायफाय, TV जवळजवळ प्रत्येक कम्युनिकेशन डिव्हाइस याच मूलभूत तत्वावर काम करतं.
सिग्नल्सच्या गर्दीतून आपल्याला हवा असलेला एकच सिग्नल अचूकपणे निवडण्याची ही क्षमता, खरंच हीच तर आधुनिक तंत्रज्ञानाची खरी जादू आहे, नाही का?